अ, आपले फॉलोअर आहेत त्यांच्या त्यांच्या आजोबांची गोष्ट आहे की त्यांचं नाव रामकृष्ण. तर त्यांच्यासोबत घडलंय की ते एकदा शेतातून येत असताना ना त्यांना एका बाईचा मोठमोठ्याने रडायचा आवाज येत होता. मोठमोठ्याने रडायचा. तर आता यांनी काय केलं, कोण रडतं हे बघण्यासाठी ते त्या साईडला गेले आणि तिथे त्यांनी पाहिलं की एक आकृती बाईची भयानक, जिला केस नाहीयेत, जिचा चेहरा पूर्ण जळून गेलाय, तरी तिच्या हातामध्ये बांगड्या वगैरे तशाच आहेत आणि खूप विचित्र, खूप भयानक दिसणारी ती बाई आहे. ती बाई तिथे वेगळ्या विचित्र आवाजामध्ये रडते. 3 दिवसांनी त्यांना पुन्हा तेच आवाज ऐकू आले. पण यावेळी त्यांनी क्युरिओसिटीने तिथे जाणं पाहिलं. पण यावेळी ती बाई चांगली दिसत होती. ती म्हणली, मला मुक्त कर. वाटलं हे काय घडलं. मग त्यांनी पुन्हा त्यांच्या घरी सांगितलं. घरचे म्हणले की तुझा रस्ता सोडून दे, नाही का दुसऱ्या रस्त्याने ये. दुसऱ्या रस्त्याने आले तर दुसऱ्या रस्त्यावर त्यांना रडायचा आवाज यायला लागला. तो मागोवा घेत घेत ते त्या झाडापर्यंत, झाडाखाली ती बाई रडत होती. मग ते रडत असल्यामुळे ना त्यांनी तिला विचारलं की काय, तर अचानक आहे ना त्यांना एक भयानक चेहरा दिसला आणि तो म्हणला की मला जाळलंय, मला मुक्त कर. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. मित्रांनो, हॉरर पॉडकास्ट सिरीजमध्ये आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आपली लाडकी वैष्णवी म्हणजे म्हाडसा आज आपल्या सोबत आहे. म्हाडसा, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कसेस? मस्त. आज काय शेअर करणार आहेस? आता अनुभव म्हटलं तर खूप आहे आणि काही असे अनुभव ज्यासाठी आपल्याला 1-1.5 तास सुद्धा पुरणार नाहीये. तर त्यापैकी काही जे छोटे छोटे लोकांनी अनुभव शेअर केलेत तर ते आपण सांगूया. आणि माझं कसं आहे ना की प्रत्येकाला त्यांनी जे शेअर केले ते त्याला सांगण्याचा त्याला हक्क आहे आणि ते मला त्यांचे जे अनुभव ते मला एक्सप्लेन करावे वाटतात, कारण जेन्युइनली आपले ट्रू फॉलोअर्स आहेत ते. बरोबर, अगदी बरोबर. तर ही जी गोष्ट आहे ही आता गावाचं नाव मी सांगू शकत नाही, कारण त्यांचं असं इच्छा आहे, बट मी हिंट देते की ते अकोले राजूरकडचं गाव आहे. ठीक आहे, संगमनेरापासून अकोले आणि राजूर तिथे जवळ आहे. तर तिथं एक छोटंसं गाव किंवा वाडी म्हणता येईल, तिथलं ते आहे. तर झालं असं की 1980sचा ही गोष्ट आहे. 1980sची गोष्ट आहे की त्या काळी झालं एक आपले फॉलोअर आहेत त्यांच्या आजोबांची गोष्ट आहे की त्यांचं नाव रामकृष्ण. ठीक आहे, ऑब्व्हियसली बदललंय ना. तर त्यांच्यासोबत घडलंय की ते एकदा शेतातून येत असताना ना त्यांना एका बाईचा मोठमोठ्याने रडायचा आवाज येत होता. मोठमोठ्याने रडायचा. तर आता यांनी काय केलं, कोण रडतं हे बघण्यासाठी ते त्या साईडला गेले आणि तिथे त्यांनी पाहिलं की एक आकृती बाईची भयानक, जिला केस नाहीयेत, जिचा चेहरा पूर्ण जळून गेलाय, तरी तिच्या हातामध्ये बांगड्या वगैरे तशाच आहेत आणि खूप विचित्र, खूप भयानक दिसणारी ती बाई आहे. ती बाई तिथे वेगळ्या विचित्र आवाजामध्ये रडती म्हणजे एकदम असं जे विव्हळणं, विव्हळत होती ती, खूप विव्हळत होती. आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर हे घरी आले आणि यांना खूप ताप भरला. मग 2-3 दिवसांनी ताप उतरल्यानंतर मग त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितली का असं असं माझ्यासोबत घडलं. लोकांनी येड्यात काढलं, काय बोलतोय, कोण असणार आहे असं. 80s म्हणलं तरी एवढं पण मागासलेलं नव्हतं की लोकांनी प्रत्येक गोष्ट विश्वास ठेवावा. तर मग त्यांनी ठीक आहे म्हणे, मला भास झाला असेल किंवा काहीतरी, मग यांनी केलं. 3 दिवसांनी त्यांना पुन्हा तेच आवाज ऐकू आले. पण यावेळी त्यांनी क्युरिओसिटीने तिथे जाणं पाहिलं. पण यावेळी ती बाई चांगली दिसत होती. ती म्हणली, मला मुक्त कर, एवढंच बोलली आणि गायब झाली. आणि यावेळेस लुक चांगला होता तिचा. मग त्यांना वाटलं हे काय घडलं. मग त्यांनी पुन्हा त्यांच्या घरी सांगितलं. घरचे म्हणले की तुझा रस्ता सोडून दे, नाही का दुसऱ्या रस्त्याने ये. दुसऱ्या रस्त्याने आले तर दुसऱ्या रस्त्यावर त्यांना रडायचा आवाज यायला लागला. तो रडायचा आवाज त्यांना माहित होतं की ती बाई रडतीये, पण ती क्युरिओसिटी असते ना की का रडतीये. तो मागोवा घेत घेत ते त्या झाडापर्यंत, झाडाखाली ती बाई रडत होती. असं जे म्हणतात ना, थडगडे म्हणतायत, बट पूर्वीच्या काळी काय व्हायचं की जे माणसं वारलेत त्यांच्या नावाने नाही का असं थडगं बनवून ठेवायचे, ज्याच्यामध्ये ते त्यांचा शेप आकार असायचा नाही का. समजा बाई वारली तर बाईच्या आकारामध्ये एक असं मंदिर टाईप बनवून ठेवायचे. पित्र जे म्हणतात त्यांना, त्या टाईप मध्ये तुम्ही बघितलं असेल गावामध्ये बऱ्याच झाडांखाली तुम्हाला दिसेल पण असं आकृत्या असतात. ते असतं. तर त्याच्यात लहान स्टॅच्यू टाईप, तर त्यात ती रडत होती. पण मग ते रडत असल्यामुळे ना त्यांनी तिला विचारलं की काय, तर अचानक आहे ना त्यांना एक भयानक चेहरा दिसला आणि तो म्हणला की मला जाळलंय, मला मुक्त कर. मग आता म्हणे, मला का दिसतेस बाई, मी काय केलंय तुझं. ठीक आहे, मग
तिचं जे असं वागणं म्हणजे तिचं जे असं त्यांना त्रास देणं किंवा तिचं जे असं त्यांच्या मागे लागणं त्यांना इरिटेट झालं ना, मग त्यांनी एक दिवशी त्यांना विचारायचं ठरवलं की बाई तुझं काय मुक्त करू मी, तुला काय हवंय मला सांग. तेव्हा ती बाई म्हणाली की त्याला पकडून आण. मग कोणाला पकडून आणायचं? शेजारच्या वाडीमधला एक सरपंच किंवा मग पंच जो असतो त्याची ती बायको होती. ज्यांनी अफवा पसरवली होती की माझ्या बायकोने स्वतःला जाळून घेतलंय. पण याच्या अर्थी पण ते नव्हतं, तर त्यांनी गुप्तधनासाठी तिचा जाळून बळी दिला होता, जिवंत जाळून. अच्छा, नरबळी काइंड ऑफ गुप्तधनासाठी दिला होता. तर या गोष्टीसाठी तिचा तो मृत्यू झाला होता. त्यामुळे ती तिथे अडकली होती. अच्छा. मग जेव्हा त्यांनी ते सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, ते बघायला गेले. आधी तिने सगळं कोण होता, काय होतं सगळं सांगितलं. पण ते जे बाबा होते तेच 55 वर्षाचे होते. म्हणजे ज्यांनी ती गोष्ट केली होती 55 वर्षांनी, त्यांना काही करू पण शकत नव्हती, पुरावा नसल्यामुळे पोलिसही पकडू शकत नव्हते. आणि त्या काळी पण असं नव्हतं की तुम्ही एखाद्या सांगितलेल्या एंटिटीवर तुम्ही विश्वास ठेवणार आहात. बरोबर आहे. मग त्यांना काही झालं नाही. पण अचानक 8 दिवसांनी ना हे सगळं बाहेर आल्यानंतर अचानक 8 ते 9 दिवसांनी त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. आणि त्या दिवसानंतर यांना ती बाई दिसायची पण बंद झाली. ऑटोमॅटिकली बंद झाली. मग आता त्यांचं असं म्हणणं आहे की मला माहित नाही, मी त्यांचा मीडियम होतो हे सगळं बोलण्याचा, की माझ्यामुळे किंवा तिला मला सांगायचं होतं किंवा ती जर कोणाला सांगत असेल पण ती फक्त मलाच दिसली, हे त्यांना सांगता येत नाहीये. तिला खरं काय ते पोहोचायचं होतं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अचानक मृत्यू झाला. किंवा मग हिने पण काही केलं असेल. हा, ते त्यांनाच माहिती. म्हणजे नरबळीसाठी मृत्यू म्हणजे वाईटच कथा आहे बघा. नरबळीचे अजून बरेचसे किस्से आहेत किंवा बरेचसे अनुभव बरं का. आपल्याकडे आता तिथं 1980s जसं तू म्हटली ना, ते फार तेव्हा आपण कधीतरी ऍक्सेप्ट करून पण घ्यायचो. ते मीडिया वगैरे नव्हता किंवा बऱ्याच गोष्टी नव्हत्या. आता सुद्धा होतात. आता सुद्धा इतकी मंद लोक आहेत की ते आता न्यूज नव्हत्या हल्ली का मध्ये की त्यांनी आई वडिलांनी गुप्तधनासाठी स्वतःच्या मुलीचा बळी दिला आणि तिच्या म्हणजे तिच्या त्या देहासमोर त्यांनी डान्स केला. म्हणजे काय मेंटॅलिटी झाली आहे लोकांची. पटकन पैसा मिळवण्यासाठी लोक काय काय करू शकतात. ते ब्रेन वॉश केलं जातं ना त्यांना. स्वतःच्या लेकरांची त्यांना कदर नाही राहिली. कदर नसते आणि खरंच वाईट अनुभव येतात. अजून काय अनुभव असतील तुझ्याकडे छोटेखानी? हा, छोटेखानी अनुभव तर बरेच आहेत. आता ही जी गोष्ट आहे ना, ही माझ्या मामी आजीने माझी शेअर केली आहे. मुलुंडला त्यांचं घर होतं. माय गेस त्या वाड्यालाच भूताचा वाडा, बिल्डिंगला भूताचा वाडा म्हणतात. ऍड्रेस सांगायचं म्हटलं तर मुलुंडचं जे बिग बाजार आहे ना, बिग बाजार पासून जवळच ते वाडा आहे. अजूनही आहेत खाली मच्छी मार्केट वगैरे सगळं. तर तिथे माझे जे मामा बाबा आहेत ना, ते टीसी होते. मग त्यांना रात्री यायला वगैरे लेट व्हायचं. तर मग आजी त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवायची, म्हणजे किंवा ठेवायची वेगळं. तर त्यांनी ते नवीन घर घेतलं होतं राहायला. तर काय व्हायचं, एक दिवशी ना आजीला ते भांडे पडायचा आवाज आला. आय गेस आठवड्याभरातच भांडे पडायचा आवाज झाला रात्रीचा. तर तिला वाटलं की बाबा आले पण उठवलं नाही, म्हणून ती उठली. तर तिने पाहिलं की एक पूर्ण जळालेली बाई, म्हणजे तिची अगदी स्किन लोंबत होती आणि वाफ निघत होती अशी बाई तिच्या किचन मध्ये उभी आहे. काम नाही करते, खात होती. बाबांसाठी ठेवलेलं जेवण ती खात होती. तिला इतका इतकी ती घाबरली, इतकं तिला भीती वाटली की काय करावं काय नाही, तिला सुचत नव्हतं. मग तिला दुसऱ्या दिवशी ती काय माहित कसं काय, पण ती अचानक निघून गेला पाहिल्यानंतर. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने सांगितलं बाबांना की असं असं घडलं, म्हणे काही पण बोलतेस, नवीन घर आहे म्हणून वाटलं असेल. पूजा घातली त्यांनी घराची, नाही का, कारण आता सोडू पण शकत, कारण घर विकत घेतलं होतं त्यांनी, मग सोडू पण शकत नव्हते. मग ते तिला कंटिन्युअसली दिसायला लागलं की ती बाई आहे अशी, ती अशी म्हणजे नाही का येते असं रागाने बघते हिच्याकडे. मग तेव्हा इकडून तिकडून चौकशी केल्यानंतर समजलं की ती जी बाई आहे ना, ते घरच तिचं होतं. आणि सिलेंडरच्या स्पोर्टमध्ये इन द सेन्स की गॅस सिलेंडरचा लीक झाला होता गॅस. आणि तिने काय केलं, ते टाकी असते ना, त्या गॅस तिला काहीतरी झालं असेल, तिने काडी पेटवली आणि त्यात ती जळाली होती. आणि मग ते घर, तो जो मालक होता, त्याने ते मस्त रिनोव्हेट वगैरे करून यांना विकलं होतं. मग आता कसं करायचं, घर तर विकत घेतलं, लाखोंनी, भले खूप जुना किस्सा आहे, भरपूर जुना आहे, पण लाखोंनी खर्च केला या गोष्टीवर. मग काय करायचं, शक्यच नाहीये. मग ती सुवासनी होती त्यातल्या त्यात. मग गुरुजी म्हणजे ऑब्व्हियसली मांत्रिक, त्यांना बोलवलं. मग त्यांनी त्यांच्यावर
साधनं काय ते विधी वगैरे केला. मग तिला सांगितलं तुला काय पाहिजे, तुला काय देऊ? मग ती म्हणली की हे घर माझं आहे, मला हे सोडून नाही जायचंय. मग काय करायचं? मग यांनी काय केलं, ते जे घर आहे ना त्या घरामध्येच मग तिच्या नावानी एक असं छोटस मूर्ती जे म्हणतो ना ती मूर्ती बनवली आणि एका कोपऱ्यामध्ये हे बसवली. आणि तो पण इथं राहावा. हा तो पण मूर्तीच्या इथेच रूपाने तो मूर्तीच्या इथं. रूपामध्ये इथेच राहा. आणि तो हे करून घेतलं त्यांनी, ते बंद करून घेतलं, म्हणजे असा कोपरा बनवला. हा म्हणजे एक हा गोखरा असतो हा आणि त्याने पॅक केलं. हा पॅक केलं की तू बाई भिंतीतच इथेच पॅक राहा करून इथेच टाकलं. राहा. आणि पण मग आणि दुसरं तिच्या नावाने ती गोष्टी घेतल्या आणि खाडीला येऊन तिच्या नावाने मग ते दही भात वगैरे ते काही विधी सांगितले ते केली आणि त्याच्यानंतर ती बाई त्यांना बंद झाली. ते घर आता त्यांनी आहे वाटतं तिथेच राहतात का बदललं माहित नाही. पण आम्ही जेव्हा जायचो लहानपणी तेव्हा ते होतं तिथे. आणि जोपर्यंत माहित नव्हतं तोपर्यंत आम्हाला वाटायचं काय असं मध्येच ऑड कोपरा आहे यांचा घरचा. आणि एकदम असं किचनच्या असं थोडंसं खाली बनवलेलं आहे. असं वाटतं ना काय असं ऑड कोपरा आहे. तो एरिया पण स्पेसिफिक केला होता किचन मध्येच, कारण की किचन मध्येच तिचा वावर होता आणि मृत्यू सुद्धा तिथंच झालेला होता. एक्झॅक्टली. आणि फक्त ती आजीला दिसली का फक्त? हो फक्त आजीला दिसली. कसं वाटत असेल रात्री? आणि ही गोष्ट आजीने आम्हाला गावाला लाईट गेल्यानंतर अंगणात बसून सांगितली होती. तुमची तर आज जायची इच्छा नसेल तेव्हा? नाही अजिबात नाही. म्हणजे गावी सांगितली होती. पण गावी पण कसं शक्य आहे? त्याच्यानंतर आम्ही तिच्या घरी जेव्हा पण गेलो तेव्हा ते बघून भीती वाटायची. म्हणजे इमॅजिन करून बघितलं ना असं ते सांगितल्यानंतर. वाईट. कारण आता अजून एक पॉडकास्ट मध्ये आम्ही एक किस्सा सांगितला होता की ती जी बिल्डिंग होती, तिचे घर होतं एका बाईचं, तर त्या घरात माहेरची साडी, त्या घरात आवाज यायचे. तर म्हणजे याच्यावर असं म्हणायचं की बायांचा जीव असतो गोष्टींमध्ये अडकलेला, घरांमध्ये असतं स्पेसिफिकली किचन. आणि ते नवीन संसार किंवा नवीन घर असेल ना स्पेसिफिकली खूप जीव असतो. आता असं म्हणतात की कधी कधी जर जीव जातो तर 10-15 मिनिटासाठी कशाने त्याला ते आपल्या घरात आणून ठेवावं लागतं. असं पण बरेच लोक करतात की त्याला काहीतरी आराम का काहीतरी असतं, काहीतरी विधीमध्ये काहीतरी नाव आहे त्या गोष्टीला, स्टॉप घ्यायला लागतो तिकडे, इथं थांबवायचं बाबा. आता बऱ्याच लोकांना कसं असतं, शेतात खूप जीव असतो, तर पार्थिव शरीर जात असताना शेतात 2 मिनिटांसाठी का ते थांबवायला लागतं. म्हणजे त्या माणसाचा शेतातला जीव होता बाबा, किंवा गोठ्यातला जीव होता, किंवा या घरातला जीव होता, लाईक दॅट. तर तिथं थोडस 2 मिनिटं स्टे द्यायला लागतो. ती पालखी ठेवायला लागते, पार्थिव शरीर ठेवायला लागतं प्रॉपर, आणि मग परत उचलून घेऊन जायला लागतं. किंवा अदरवाईज जीव अडकतो तर ते लोक त्रास देतात आपल्याला. काहींचं व्यसन असतं त्यांचा जीव अडकला असतो. बऱ्याचदा पाहिलं ना कावळं शिवत नाही तेव्हा तंबाखू खाण्याचा तंबाखू देतात, दारू आणून ठेवतात, ते पण सिगरेट स्पेसिफिक बिडी मित्राच्या हातून बरं का. असे पण स्पेसिफिकली ठेवायला लागतं. मित्र असतो की तो जाणून दे, तोच ठेव बाबा, तू ट्राय कर, असं असे पण लोक करतात. कशात कोणाचा जीव अडकेल नाही काय सांगता सांगता येते, काय सांगतात नाही. आणि त्यांचं आणि ठीक आहे, आपल्याला जितक्या लवकर ते समजतं तितक्या लवकर ते आत्मा सुटतात, मुक्त होतात बाबा. तर ते पण बरोबर आहे. काही कसं आपले फॉलोअर्स आहेत निलेश म्हणून, त्यांनी सांगितली ही गोष्ट की ते मुळात चिपळूणचे आहेत आणि त्यांच्या वयाच्या 12व्या-13व्या वर्षी त्यांच्याबद्दल ही गोष्ट घडली आहे. मोस्टली काय होतं की तिकडे कोकणामध्ये शेती, भात, हे नारळ नाही का त्याच जास्त असतं. तर एक दिवशी ना शेताला पाणी भरायला जात असताना त्यांच्यासोबत ही गोष्ट घडली होती की ते त्यांच्या आजोबांसोबत गेले. आजोबांसोबत गेल्यानंतर त्यांच्या बाबांनी सांगितले की जाऊन मोटर चालू करून ये. म्हणले ठीक आहे. रात्रीचे 2-3 वाजले होते, पण स्वतःच गाव आहे, घराच्या समोरच आहे, काही टेन्शन नव्हतं, म्हणून तिकडे चालत गेले. गेल्यानंतर त्यांना अचानक आवाज आला, निलेश, मोठ्याने आवाज आला. तरी त्याला वाटलं की माझ्या आजोबांनी आवाज दिला. मग ते मागे गेले बघायला. तर म्हणले का हो बाबा, का आवाज दिला? म्हणे मी नाही आवाज दिला, जा मोटर चालू कर. ते पुन्हा गेले, पुन्हा त्याला आवाज आला, निलेश. मग तेव्हा त्यांनी जेव्हा दुसऱ्या वेळी जाऊन पाहिलं तेव्हा त्यांनी दिसलं की एक मोठी सफेद धुरकट रंगाची आकृती त्यांच्याकडे बघते. तिला फक्त डोळे होते. आता त्या आकृतीने त्यांना काही केलं नाही किंवा त्यांना काही त्रासही दिला नाही किंवा त्यांच्या असं नाही का त्यांच्याबद्दल काही वाईटही केलं नाही. पण असं होतं की त्या विहिरीचा कठडा तुटला होता. ओके. हा पडला असता खाली. हा खाली पडला असता आणि त्या आजोबांना माहित नव्हतं. पण हे घाबरून घरी गेला, ताप वगैरे आला होता त्या गोष्टीनंतर. आणि त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी मग तिथे मेन्शन केलंय की ते जे भूत आहे ते राखणदार वगैरे असेल, ते वाईट नाही होऊन देत. राखणदार झाला, देवचार झाला, तो तुमच्या राखणदारी करतात. एक्झॅक्टली तो होता. बट दिसायला भयानक होता म्हणून हे घाबरले.
मग हा हॉरर पण आहे, पण चांगला पण एक टाइप मध्ये किस्सा आहे, किस्सा की आहे. त्यामुळे यांचा जीव वाचलाय. येस, येस. म्हणजे मी याबद्दल ऐकून आहे, की कोकणामध्ये खास करून, कारण की तो थोडा जंगली एरिया आहे आणि गावं दूर-दूर असतात खूप. लोकसंख्या कमी वस्तीची पण गावं असतात आणि मेन रोडपासून बरंच आत जायला लागतं. स्ट्रीट लॅम्प वगैरे नसतात. तर राखणदार याबद्दल मी खूप ऐकून आहे, की स्पेसिफिक एरियामध्ये ते राखणदार असतात आणि ते तुमचं प्रोटेक्शन करतात. तुमचं वाईट होऊ नये किंवा दुसऱ्या आत निगेटिव्ह एनर्जीसने तुम्ही इम्पॅक्ट होऊ नये म्हणून बरेच वेळेस असं व्हायचं. मी असे काही किस्से ऐकलेत, की सपोज रात्रीचा शेवटचा बसने कोणी येत असेल, तर मध्येच त्याला कोणतरी बाबा दिसतात. वाटाड्या. वाटाड्या दिसतो आणि तो म्हणतो, की "अरे बाबा आता आला का तू?" हो. आणि तो चालत, 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 चालत त्याला घरापर्यंत सोडून पोहोचवतात येतो. आणि ते गायब होतात. ते त्याला ओळखत सुद्धा नाही आणि काहीच बोलत नाही. कारण त्यांना अशी शंका नाही म्हणता ना, असं वाटतं, की मध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, जी याला इम्पॅक्ट करू शकते. म्हणून ते तिथपर्यंत वाट दाखवण्यासाठी ते राखणदारी वगैरे करत असतात किंवा मग रागवतात पण ते एखाद्या वेळेस, की "ऐ उठीतून. उठ" म्हणजे असं काहीतरी. आणि असंही कधी-कधी मी पाहिलंय, की जसं तू म्हटले, की एखादी एनर्जी जेव्हा जात असते आणि त्या बरोबर त्यांच्या वाटेत तुम्ही घुसतात, तेव्हा ते तुम्हाला अ, इशाऱ्याने सांगतात, की माझा मार्ग आहे, तू निघ. तर राखणदार साधारण 3:30 ते 4च्या दरम्यान जेव्हा ते निगेटिव्ह एनर्जी जास्त ॲक्टिव्हेट असते, तेव्हा ते राउंड मारायला जातात. हो. आणि तो राउंड ठरलेला असतो. आता बऱ्याच वेळेस जुने लोकं सांगतात, की यावेळेस राखणदार येतो बरं का, आवाज येतो ना, चपलांचा आवाज येतो, हां, घुंगराच्या काठीचा आवाज येतो काठीचा ठक, आवाज ठक, येतो. ठक, ठक. मग ते अलर्ट करतात. त्या याच्यात तुम्ही जर सापडले, तर बऱ्याच वेळेस लोकं जायचे कोकणात, तर बाहेर पण झोपतात. तर तुम्ही त्यांच्या वाटेवर झोपलेत. प्रत्येकाला त्याची वाट माहिती असते ना, की इथून ते जाणार आहेत. झोपलेत, तर तुम्हाला ते उठवतात. त्रास देतात किंवा मग तुम्हाला ते काहीतरी करतात, की तुम्हाला दिसतं, की हा मार्ग काहीतरी रॉंग आहे. इथून तुम्हाला उठायला लागेल. तिथे घर नाही बांधायचं, त्यांच्या जागेत कचरा नाही नाही, नाही, टाकायचा. नाही. कचरा टाकला तर मग ते त्यांना त्यांचा रूट नाही चेंज करत. हं, त्यांचा रूट फिक्स आहे. ते त्यांच्या रूटने फिक्स करत चेंज नाही करत. त्या रूटवरच ते फिरतात. तुमचं प्रोटेक्शन करतात ते. तर एक्झॅक्टली. आणि त्यात आत आले. हा 2-3दा प्रमाण समजवतात. 4थ्या-5व्या वेळेस ते रागवतात पण. हं. छोटी शिक्षा पण ते करू शकतात तुमच्या करतात, भल्यासाठी. करतात. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. ही खरंच चांगलं भूत भूत नाही म्हणता येणार. राखणदार हा खूप चांगला असतो. चांगला वर्ड आहे असं मला वाटेल आणि खरंच खूप छान वाटला हा किस्सा ऐकून, की असे बरेचसे किस्से आहेत आपल्याकडे. राखणदार झालं हं, किंवा वाटाड्या झालं. वाटाड्याचे मेल्स खूप आलेत. ज्यांना वाटाड्या भेटलाय, ज्यांनी त्यांना पाहिले, त्यांच्याशी गप्पा मारल्यात. हं. काही लोकांनी त्याच्यासोबत तंबाखू शेअर केली आहे. हां. असे सुद्धा किस्से म्हणजे अनुभव म्हणता येईल, जे भरपूर आलेत आपल्याकडे. येस. किंवा त्यासोबत अजून म्हटलं तर अजून नरबळी आहे आपल्या म्हणजे स्टोरेजमध्ये हं, नरबळी आहे. हं, गुप्त धनासाठी बरेचसे काय-काय कांड कोणी केलेत. ते सगळे अनुभव आपल्याकडे अजून बरेच आहेत. ग्रेट. तरी पण आपण प्रेक्षकांना विचारूयात, की तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट्सवर च्या भीतीदायक कथा किंवा भूतकथा ऐकायला आवडतील आणि हं, त्या हिशोबाने आपल्याला ते सॉर्टिंग करून ते चालेल. लोकांपर्यंत पोहोचवतील. कारण की आपला सगळा हा आत्ताच प्रेक्षकांसाठीच आहे. त्यांना कोणत्या सेगमेंटचे ज्या अनुभव आहेत ते जास्त ऐकायला आवडतील. मग ते अ, जसं राखणदाराबद्दल असेल किंवा मग नरबडीचं असतील किंवा मग बाकीचे आपले तृधनाश जीन आहे. वगैरे असतील, तर तुम्ही मेन्शन करा. आम्ही ट्राय करू मॅक्सिमम कमेंट्स ज्या सब्जेक्टबद्दल येतील किंवा ज्या जनरबद्दल येतील स्पेसिफिकली, तो विषय आपण जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करूयात. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, की तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल, तुमचेही स्वतःचे काही अनुभव असतील किंवा तुम्ही पाहिलेले, ऐकलेले असतील आजी-आजोबांकडनं किंवा मित्रांकडनं आणि ते तुम्हाला शेअर करायचे असतील, तर खाली मी एक नंबर मेन्शन केलाय आणि मेल आयडी सुद्धा मेन्शन केलाय. आम्हाला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, पाठवू शकतात किंवा तुम्हाला स्वतःला येऊन सांगायची इच्छा असेल, तर मोस्ट वेलकम. तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपण पॉडकास्ट अरेंज करूया तुमच्यासाठी. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा.